नमस्कार सर्वांना. राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी छोटीशा कमी वेळेत होणाऱ्या रोजच्या 4 रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने अर्धवर्तुळ काढून घेणार आहोत. तर बघू शकता आपल्याला बरोबर एकमेकाला जॉईंट असे अर्धवर्तुळ्या एक चंद्रकोर अशी काढून घ्यायची आहे. आणि दोन्हीच्या वर्तुळाच्या बरोबर मध्ये आपण एक एक छोटी छोटी फुले काढून घेणार आहोत. अगदीच फुलांमध्ये आपण येलो कलर स्प्रेड करून घेतला आणि खाली ग्रीन कलरने फुलाचा देठ सुद्धा काढलेला आहे. आणि बरोबर मध्ये एक येलो आणि रेड कलरचे कॉम्बिनेशन डॉट देऊन घेतला. आणि दोन्ही वर्तुळांच्या बरोबर मध्ये आपण एक एक पान सुद्धा काढून दोन्ही टोकांना ग्रीन कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. झाकणाच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करून एक पानाचा आकार तयार करून घेतला. तर बघू शकता अगदी सोपी आणि सुंदर अशी ही छोटीशी डेली यूज रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आणि जी मधली पाने काढली होती त्यामध्ये सुद्धा आपण लाईट असा पर्पल कलर भरून घेणार आहोत. आणि त्यावरतीच एक एक छोट्या रेषा ओढून त्यावरती एक डॉट व्हाईट कलरचा देऊन घेतला. आणि बाजूच्याच पानांवरती जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा एक छोट्या अशा 3 रेषा ओढून घेणार आहोत. आणि फुलांच्याच वरती आपण 2 असे तुरे काढून घेतले. अगदी सोपी सुंदर अशी झटपट होणारी आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. तर बघू शकता आपला हा फायनल लुक रेडी झाला. बघूया 2 नंबरची रांगोळी. तर प्रथम आपण 2 व्हाईट कलरची मोठी डॉट देऊन झाकणाच्या साहाय्याने ती थोडीशी प्रेस करून घेतली. आणि काडीच्या साहाय्याने बरोबर ती राऊंड शेप एक केंद्र वर्तुळ बनवून घेणार आहोत. आणि वरच्याच बाजूला आपण व्हाईट कलरचीच 5 डॉट देऊन घेतली. अगदीच ही डॉट सुद्धा आपण मोठी देऊन घेतलेली आहेत. आणि काडीच्या साहाय्याने ती आतल्या बाजूला ओढून घेतली. मध्ये थोडासा ब्ल्यू कलर टाकून घेतलेला आहे. आणि बरोबर पाकळ्यांच्याच मध्ये आपण एक एक रेषा मारून कळ्या सुद्धा काढून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी स्लो ठेवलेले आहे जेणेकरून रांगोळी बघून कोणीही काढू शकते. आणि खाली जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण एक छोटेसे व्हाईट कलरनेच फूल काढून घेणार आहोत. फुलामध्ये सुद्धा लाईट असा येलो आणि व्हाईट कलर स्प्रेड करून घेतला. आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. अगदी छोटीशी सोपी आणि सुंदर ही रांगोळी आहे. तुम्ही फक्त व्हाईट कलरमध्ये सुद्धा किंवा तुमच्या आवडीच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा काढू शकता. तर फुलाच्याच बाजूला आपण छोटे अशा फांद्या काढून त्यावरती पाने सुद्धा काढून घेणार आहोत. तर फांद्यावरती आपण 3 अशी पाने काढून त्यामध्ये ग्रीन कलर भरून घेतला. तर बघू शकता अगदी सोपी आणि सुंदर अशी छोटी पाने आपण काढून घेतली. पानांमध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर आपण रेषा मारून घेणार आहोत. आणि दोन्ही फुलाच्या बाजूला एक एक स्वस्तिक काढलेले आहेत. अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फुले पाने कोणताही आकार काढू शकता. तरी ही रांगोळी सुंदर दिसते. तर आपला हा फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघूया 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण 5 असे व्हाईट कलरचे डॉट काढून घेतले आणि बरोबर ते क्रॉस असे
रेषांनी जॉईन करून घेणार आहोत आणि अगदीच रेषांवरती आपण एक एक पाकळी काढून घेणार आहोत. सर्व पाकळ्या मिळून एक फूल तयार होते आणि पाकळीच्याच 2 पाकळ्यांच्याच मध्ये जे रिकामी जागा आहे तिथे आपण एक व्ही टाईप शेप बनवून घेतला. तर बघू शकता सर्व बाजूनी आपल्याला ही मालिका पूर्ण करून घ्यायची आहे आणि व्हीच्याच दोन्ही टोकांना व्हाईट कलरचे 2-2 अशी डॉट देऊन घेतली. डॉट थोडीशी झाकणाने प्रेस करून बरोबरती एक तुऱ्यामध्ये राऊंड अशी फिरवून काडीच्या साहाय्याने घेतली. तर सर्व डॉट आपल्याला असे राऊंड फिरवून घ्यायचे आहेत आणि जी पाकळ्यांच्या मध्ये रेषा काढल्या त्याच्या बाजूला सुद्धा आणखीन 2-2 आपण छोट्या छोट्या रेषा ओढून घेतल्या आणि रेषांवरती एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. आणि बाजूलाच आपल्या केंद्रवर्तुळाच्या वरती 3-3 अशी व्हाईट कलरची डॉट दिलेली आहेत आणि बरोबर मध्ये लाईट असा येलो कलर टाकून डॉट सर्व आतल्या बाजूला काडीच्या साहाय्याने ओढून घेतले. तर बघू शकता अगदी सोपी सुंदर अशी आपल्या रांगोळीचा लूक तयार होतो. तर आतमध्ये जे 2-2 रेषा मारल्या होत्या त्यावरती सुद्धा आपण ग्रीन कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण चॅनलवर रोजच अपलोड करत असतो. तर चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा. तर बघू शकता रांगोळीमध्ये आपण पाकळ्यांच्या वरती सुद्धा एक छोटी रेषा मारून दोन्ही बाजूंना येलो कलरची डॉट देऊन घेतलेली आहेत आणि वरती एक व्हाईट कलरचा डॉट दिला. तर आपली रांगोळी भरगच्च अशी तयार होते. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोट्या जागेतील छोटीशी कमी वेळेत होणारी डेली यूज रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन तो एक राऊंड शेपमध्ये फिरवून घेतला आणि त्याच्याच बाजूला एक छोटेसे फूल असे व्हाईट कलरनेच काढून घेणार आहोत. तर कोणतीही रांगोळी आपण फक्त व्हाईट कलरमध्येच काढली तरी खूप सुंदर असा लूक तयार होतो. तर बघू शकता आपण फुलामध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून घेतला आणि खालच्या केंद्रवर्तुळाच्या खालच्या बाजूला एक रेषा मारून त्यावरती सुद्धा एका टोकाला असा एक राऊंड शेपमध्ये फिरवून घेतले. तर दुसऱ्या बाजूला एक पान काढून घेणार आहोत आणि फुलाच्याच बाजूला छोट्या छोट्या अशा 2 कळ्या सुद्धा काढून घेतल्या आणि फांदीवरती छोटी अशी पाने काढणार आहोत. फुलाच्या बरोबर मध्ये रेड कलरचा डॉट देऊन कळ्यांमध्ये सुद्धा रेड आणि येलो कलर असा भरून घेणार आहोत. पानामध्ये लाईट ग्रीन आणि व्हाईट कलर स्प्रेड करून घेतला. तर आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला कोणती रांगोळी आवडली किंवा नाही आवडली हेही सांगू शकता. तर बघू शकता आपण खालच्या बाजूला आणखी 2 छोटीशी पाने काढून घेतली आणि एक कळी सुद्धा बरोबर मध्ये काढणार आहोत आणि आपल्या तुऱ्याच्या वरती छोटे छोटे अशा रेषा ओढून एक डॉट देऊन घेतलेला आहेत. अगदी सोपी सुंदर आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणती डिझाईन पाने फुले काढू शकता आणि बरोबर मध्ये एक येलो आणि रेड अशी कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेणार आहोत. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद.